एका नावेत दोन प्रवासी होते. एकीकडे ज्ञानाचा अहंकार असलेला वेदपंडित आणि दुसरीकडे साधा धोबी रविदास. तो पंडित आपल्या गर्वात रविदासाला हिणवत होता. अरे, तुला तर वेद पुराणांचं काहीच ज्ञान नाही. तुझं जीवन तर व्यर्थ आहे. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. अचानक नदीत वादळ उठलं आणि नाव बुडू लागली. पंडिताचं सगळं ज्ञान तिथेच संपलं. पण रविदासानं फक्त डोळे मिटले आणि एकच नाव घेतलं, श्रीपाद प्रभू. आणि त्याच क्षणी एका अदृश्य हातानं नावेतलं सगळं पाणी बाहेर फेकायला सुरुवात केली. कारण श्रद्धाच चमत्काराला जन्म देते. किनाऱ्यावर आल्यावर खुद्द प्रभू त्या पंडितासमोर उभे राहिले आणि अधिकारवाणीने म्हणाले, अरे, तुझ्या त्या पोकळ ज्ञानापेक्षा रविदासाची ही निस्सीम श्रद्धा लाख मोलाची आहे. मी तुझ्या आयुष्याचं सगळं पुण्य रविदासाला देतोय. पुढच्या जन्मी तो राजा होईल आणि तू त्याचा दास बनून त्याची सेवा करशील. आणि मग ते रविदासाकडे वळले. अगदी प्रेमळपणे म्हणाले, तुझी भक्ती फळाला आली. पुढच्या जन्मी तू विदुरा नगरीचा राजा होशील आणि मी स्वतः नरसिंह सरस्वतीच्या रूपात तुला दर्शन द्यायला येईन. आता सांगा, शुद्ध भक्तीचं यापेक्षा मोठं फळ दुसरं काय असू शकतं?